नमस्कार मंडळी, दंडवत प्रणाम. कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? तर मी आशा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर तुम्हाला सगळ्यांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. तर मी आता रक्षाबंधनला माहेरी चाललेली आहे आणि माझ्या भाचीचा फोन आला का आत्या मेकअपचं सामान घेऊन ये, कारण तिला मेकअप करायची खूप आवड आहे. तर मी सगळं मेकअपचं सामान घेऊन जाणार आहे, कारण तिला फोटोशूट रील्स करायला खूप आवडतं. तिचं सारखं चाललंय का आत्या तू कधी येणार आहे आणि मेकअपचं सामान घेऊन ये. तर मी आता ते पॅक करून घेते आणि आता माहेरी चालले मी आणि मला जाताना राख्या पण घ्यायच्या आहेत. तर इथे जवळपासच दुकान आहे, तर जाताना मी राख्या पण घेणार आहे. ही बघा, ही माझी भाची. तुम्हाला मी सांगितलं ना तर तिला मेकअप करायला खूप आवडतो. ही बघा, ही आमची हिरोईन आहे छोटी. बाबा कुठे? मग ही बाई आली. हा बघा आमचा छोटा नमुना. हा बघा आमचा वीरू. कोणाचे आहात तुम्ही? त्यांना सांग, त्यांना हाय कर, हाय कर. त्यांना हाय कर, हाय कर. हाय, आमच्या घरी या रक्षाबंधनला. आमचा वीरू खूप छान आहे, लय क्यूट आहे. आईस्क्रीम खाल्ली त्यांनी. त्याला सांगितलं आईस्क्रीम नाही खायची, तो आईस्क्रीम खात. मी तुला बनाना आणलाय. चल बनाना 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 बनाना. आपला फोन बघा, जेवायला पण मोबाईल लागतो आणि चहा प्यायला पण मोबाईल लागतो. बघा, चहा पिता पिता मोबाईल घ्यायचा. त्यांना हाय कर, हाय कर त्यांना. वीरू, वीरू त्यांना हाय कर. हाय, या चहा प्यायला. मोबाईल खेळायला पण या. बिना मोबाईल जोपर्यंत मोबाईल चालू आहे तोपर्यंत ऐकायला नाही येणार त्यांना. माऊ, माऊ, माऊ. आम्ही सगळ्यात लवकर आलोय, त्याच्यामुळे आम्हाला खूप बोर झालंय. तर मुलांनी खाली येऊन बसले. तेव्हा इथं अजून ऑनलाईन काम चालू आहे माझ्या बहिणीच्या मुलीचं. आणि हा माझा मुलगा. हाय, खूप बोर झालंय आम्हाला. सगळे असलं की भारी वाटतं. कधी येतं काय माहिती म्हणे. आता आम्ही आलोय, रोडपर्यंत आलेले आहे ते. मग आलोय मुलांना खाली खेळायला घेऊन. तो बघा आमचा इकडे एक भाऊ आलेला आहे आणि एका भावाला सुट्टी नाही मिळाली, कारण तो आर्मीत आहे. त्याच्यामुळे त्याला काय आता सुट्टी नाही मिळाली, त्याच्यामुळे तो गणपतीत येणार आहे. पण त्यांनी बघा कसा कचरा केलाय त्यांनी. सगळा कचरा वरतून खाली घेऊन आलेला आहे. झाला, हवा आली तर साफ पण झालाय तो. छान झाला आहे ना वीरू? टेन्शन नाही राहिलं आता. बघू राहिल्याचा कचरा गेला निघून. त्याचा कचरा सगळा उडून गेलाय आणि तो बघतोय बघा. कधीपासून त्यांनी कचरा केलाय सोसायटीमध्ये ते बघा. तो बघतोय मी कचरा केला, तो कुठे गेला? तिकडे गेला. सांग यांना सांग, कुठे गेला कचरा तुझा? कुठे गेला? तुम्ही कचरा केलेला कुठे गेला वीरू? उडून गेला ना? उडून गेला. हा, आणखीन आणायचा वरतून आणायचा आणखीन. आणू ना कचरा करायला. मग कचरा करू ना आपण अजून. नको जायचं का आता घरी? पाणी प्यायचं का तुला? मग चल आपण पाणी पिऊन येऊ.
तर आता आमचा सगळा स्वयंपाक झाला, फक्त चपात्या राहिल्या. तर मी चपात्या लाटते, माझी भाऊजाई भाजते. बघा ही बघा, ही माझी भाऊजाई आहे. आणि आमचे स्पेशल पकोडे करणारी बाई आलेली, तुम्हाला दाखवते माझी बहीण. तर माझी बहीण आली आणि तिने सिन्नरची मस्त स्पेशल भेळ आणलेली आहे, पांडुरंग भेळ. आणि मी तिला आता म्हटलेली आहे का तुझ्या हातून भजी करायची आहे. आता ती भजी बनवणार आहे ना आमचा सगळा स्वयंपाक तयार झालेला आहे. ताई बनवणार आहे ना तू भजी? नक्की. आता मी सगळे मस्त रेडी होऊ राहिले. आता माझा पहिले एक आरसा आहे न चार बाय आहेत बघा. तुमच्या घरात असं होतं का? आवडताना एक आरसा आहे इकडं बघा. दिदू एक आरसाच्या इथे किती नंबर आहे? इकडे या माहिले का? हे बघा हे रेडी झालेले. इकडे बघ. हाय का? हाय, या तुम्ही पण रक्षाबंधन करायला. तुम्ही पण या, जेवायला पण या आमच्या घरी. हे तिकडं त्यांना. तर आता आमची तयारी झालेली आहे आणि आता आम्ही चाललोय रक्षाबंधन करायला. इकडे बघा, चला रक्षाबंधन करायला. तीन माझा भाऊ आर्मीमध्ये, त्याला सुट्टी नाही मिळाली, त्याच्यामुळे आता आम्ही ऑनलाईन रक्षाबंधन करतोय. आणि तो आर्मीमध्ये, त्याच्यामुळे त्याला गणपती सुट्टी मिळणार आहे. तो गणपती येणार आहे आमच्याकडे मामा तिकडे कुंकू मावशीकडे कर दिली. दिसतंय दिसतंय. सरक आम्ही मोबाईल लावतो थोड्या काय पहिली तर आता आमच्या राख्या वगैरे बांधून झाल्या आणि आता आम्ही जेवण करायला बसणार आहे. तर काय काय मेनू केलं तुम्हाला दाखवते मी. तर कविता, आज काय मेनू आहे जेवणासाठी? मसाला पनीर, आलूची भाजी, शेवभाजी, डाळ, कोबीची भाजी आणि घरगुती लोणचं. आणि हे सगळं तुम्हाला पोळ्या केलेल्या आहेत माझ्या नानांनी बाईंनी. हा, आपण दोघींनी केल्या. आता ताट करायला माझी बहीण बसलेली आहे.
या तुम्ही पण जेवण करायला. हाय. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. शुभरात्री. गुड नाईट.